नमस्ते. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आरी सिरीजसाठी खूप गॅप पडला कारण खूप काम होते, त्यानंतर बॅचेस होत्या, त्यामुळं मला सिरीज बनवता आली नाही. तर परत एकदा मी सिरीज बनवत आहे. त्यानंतर वर्कशॉपही घेऊन येत आहोत आपण फॅब्रिक पेंटिंगचा. आता तो लगेचच 2 दिवसात आहे, 1 मार्चला आहे. तरी तुम्हाला वर्कशॉप अटेंड करायचं असेल, अगदी डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये जे आहे ते वर्कशॉपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. फक्त आणि फक्त 99 रुपये फी आहे आणि पूर्ण डिटेल्स त्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहेत. पिचवाई फॅब्रिक पेंटिंग आपण घेणार आहोत ट्रॅडिशनलमध्ये आणि खूप सुंदर असं आपलं वर्कशॉप राहणार आहे. त्यामुळे जर कोणाला त्यामध्ये अटेंड करायचं असेल, वर्कशॉपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. तर आज खूप जणांचे रिक्वेस्ट होतं की फॅब्रिक पेंटिंग तुम्ही शिकवा. त्यासाठी इथं मी फॅब्रिक पेंटिंगचं जे आहे ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. तर इथं आपण बघू शकता तर या पद्धतीनं आपल्याला स्ट्रोक कसे द्यायचे किंवा सुरुवातीला आपण कशा पद्धतीनं करायचं ते बघणार आहोत. तर इथं मी ॲक्रिलिक कलर घेतलेले आहेत आणि या ॲक्रिलिक कलरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर सुरुवातीला आपण पाणी ॲड करत नाही आहे, त्यामध्ये आपण वेगळं जे आपलं केमिकल किंवा आपण त्याला लिक्विड म्हणतो ते आपण ॲड करतो. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण काय ॲड करतो ते. आता या व्हिडिओत मी ते घेणार नाही आहे कारण आपल्या कलरला स्मूथ बनवण्यासाठी म्हणून आपण त्याचा वापर करतो आणि कलर आपले नवीन असतील तर त्याची काही गरज नसते. जर कलर खूप जुने असतील, घट्ट झाले असतील तर त्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. तर पूर्ण डिझाईन डिटेलिंग, त्यानंतर आपल्याला ब्लेंडिंग कशा पद्धतीनं करायचं, आउटलाईन कशा पद्धतीनं आपण करू शकतो, प्री केअर पोस्ट केअर कशी करावी लागते, त्यानंतर शेड्स कोणकोणते असतात, त्यानंतर स्ट्रोक कसे आपण देतो. ॲडव्हान्स पेंटिंगमध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये कलर थेरी येते, डिझायनिंग आपलं जे ट्रेसिंग असतं ते येतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण त्याची ॲड कशा पद्धतीनं करू शकतो तेही आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण बिझनेसमध्ये आरी वर्क प्लस फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीने यूज करून त्यामधून आपण इन्कम जे आहे ते जनरेट करू शकतो तेही आपले वर्कशॉप पुढे होत राहते. आणखी मेंबर्स जे आहेत, आपले पेड मेंबर्स जे आहेत त्यांच्यासाठी आपण खास हे वर्कशॉप जे आहेत त्यामध्ये ॲड करणार आहे. त्यासाठी तुम्ही मेंबरशिप पण घेऊ शकता. त्यामध्ये आपले जे वर्कशॉप आहेत ते ॲड होतील. 1 मार्चचा जो वर्कशॉप होणार आहे तोही त्यामध्ये ॲड होईल. तर तुम्ही मेंबरशिप घेऊनही तो वर्कशॉप तिथून बघू शकता. आणि फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट तर आहेच, ते आपल्याला माहीतच आहे. तर इथं आपण सुरुवात करूया. हा 4 नंबरचा ब्रश मी घेतलेला आहे. त्यानंतर इथं ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. थोडासा पाण्याचा वापर मी इथं केलेला आहे. जर आपले कलर नवीन असतील, आत्ताच तुम्ही विकत घेतलेला असणार आहे तर त्याची काहीही गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही कलर यूज करू शकता. आणि जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, त्यामुळे कलर चेंज होतो. ज्यावेळी आपण फॅब्रिक पेंटिंग करतो तर खूप जणांचे प्रश्न असतात की पेंटिंग केल्यानंतर ते थोड्या वेळानं काळे पडतात कलर किंवा ते कलर अगदी फ्रेश असे दिसत नाही. तर पाण्याचा वापर जास्त केल्यामुळे ते असू शकतं. तर इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीनं आपल्याला ब्रश थोडंही आपल्याला उचलायचं नाही आहे. जेवढं लांबपर्यंत आपल्याला घेऊन जाता येते तोपर्यंत आपल्याला असं या पद्धतीनं घ्यायचं आहे. हे प्रॅक्टिससाठी आपण करत आहोत. तर या पद्धतीनं अशी प्रॅक्टिस तुम्ही जी आहे ती घरी करू शकता आणि अगदी प्रॅक्टिसचीही गरज नसते, अगदी आरामात तुम्ही हे करू शकता. फक्त आपला हात जर त्यामध्ये बसला तर अगदी छान पद्धतीनं तुम्ही जे आहे ते आउटलाईन वगैरे करू शकता. त्यासाठी आपण हे इथं सुरुवातीला घेत आहोत. आता हे माझे कलर जे आहेत ते जुने झालेले आहेत, त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं लिक्विडचा वापर करू शकतो. आपले नवीन असतील तर काही आपल्याला यामध्ये गरज नाही आहे. तर इथं आपल्याला कर्वचे डिझाईन जे आहेत ते घ्यायचे. तर कर्वचे आपल्याला करण्यासाठी थोडंसं कलर आपल्याला इथं ॲड करायचं आहे. अशा या पद्धतीनं आपल्याला हात फक्त आपला फिरवायचा आहे. आपोआप जे आहे ते आपलं कलर होत राहतं पुढं. थोडंसं ब्रश दाबल्यानंतर आपल्याला डिझाईन जी आहे ती मोठी मिळते अशी. आणि अगदी तुम्ही पोकळ हाताने जर केला तर अगदी डिझाईन जी आहे ती आपल्याला बारीक मिळते. अशी टेक्निक आपण ज्यावेळी करायला लागतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं
की कशा पद्धतीनं आपल्याला करायला पाहिजे. आता इथं मी थोडंसं ब्रश दाबला तर इथं डिझाईन जी आहे ती आपली ब्रॉड होते. तर या पद्धतीनं तुम्ही असं वर्क करू शकता. या पद्धतीनं फॅब्रिक पेंटिंग जर करायचं असेल तर खूप बेसिक गोष्टी शिकूनही आपण त्यामध्ये इन्कम जे आहे ते जनरेट करू शकतो. त्यानंतर वर्कशॉप झाल्यानंतर ते जे आपण ड्रेसिंग पद्धत घेणार आहे किंवा डिझाईन घेणार आहे त्या डिझाईनचं तुम्ही जे आहे ते त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर तुम्ही फॅब्रिक पेंटिंगचं वर्क जे आहे ते करू शकता. आणि फॅब्रिक पेंटिंगनी 1,000-1,500 रुपये एका ब्लाऊजला घेतले जातात. एक ठिकाणी प्रोफेशनल जर जे करत असतील तिथं 2,000 ते 3,000 रुपये पण घेतले जातात. त्यामुळे आरी वर्क जर तुम्ही करत असाल तर आरी वर्क प्लस फॅब्रिक पेंटिंग या पद्धतीनं तुम्ही खूप जी इन्कम आहे ते जनरेट करू शकता एक्स्ट्रा. त्यानंतर आपली ॲडव्हान्सचेही जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस आपले येणार आहेत. शॉर्ट टर्म कोर्सेसही आपण घेणार आहोत. त्यामध्ये रेकॉर्डिंग आपल्याला पूर्ण मिळणार आहे लाईफ टाईम. तर त्यामध्ये तुम्ही सगळे फ्रीस्टाईल जे आपले असतात, त्यानंतर स्टोन कसे फिक्स करायचे, बेसिक तांजोर पेंटिंग येणार, त्यानंतर सिल्क पेंटिंग, वेगवेगळ्या फॅब्रिकवरती पेंटिंग कशा पद्धतीनं करायचं ते सगळं त्यामध्ये आपण नॉलेज जे आहे ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न मी करणार आहे. तर इथं तुम्ही हे बेसिक करून घ्या. त्यानंतर पुढे आपल्याला फ्लॉवर डिझाईन आपण घेणार आहोत. त्यामध्ये आपण लोटस किंवा रोज डिझाईन घेणार आहोत. त्यामध्ये आपण मिक्स कलर कसे करायचे ते बघणार आहोत. त्यामुळं तुम्ही जे आहे ते या पद्धतीनं बघू शकता आणि बघून तुम्ही प्रॅक्टिस सुरू करू शकता. यानंतर आपली सिरीज येत राहतील. त्यानंतर ट्रेसिंगचाही बुकचा व्हिडिओ माझा आलेला आहे, ते तुम्ही नक्की बघा. रेडी टू यूज डिझाईन्स आहेत. त्यानंतर जवळपास 1,000चे जे डिझाईन्स आहेत त्यामध्ये 50% मी डिस्काउंट ठेवलेला आहे. 500ला आपल्याला ते डिझाईन मिळत आहे. डायरेक्ट तुम्ही ट्रेसिंग करू शकता आपल्या ब्लाऊजवरती मापानुसार आणि त्यामधूनही एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकता. खूप छान आणि सुंदर डिझाईन्स आहेत. काही आपल्याला डोकं लावायची गरज नाही डिझाईनसाठी. अगदी आहे तसं छापून तुम्ही त्यावरती आरी वर्क करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखी पुढं मी तुम्हाला टेक्निक, टिप्स, आणखी वर्कशॉप घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.